महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग या किक बॉक्सिंग स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण मुलींसाठी आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन करत पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांनी महिला किक बॉक्सिंगसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। तसेच या स्पर्धेमुळे मुलींच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये निश्चितच सकारात्मक फरक पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर यासारख्या विविध जिल्ह्यातून एकूण 342 खेळाडू सहभागी झाल्या होत्या। स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, समीर ठाकूर, दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, नवीन पनवेल युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या खेलो इंडियाच्या 54व्या मॅचसाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत। जेव्हा अशी शासकीय मॅच घेतो किंवा गव्हर्नमेंट मॅच घेतो त्या मॅच खूप कमी फंडामध्ये येतात। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पत्ता असतो तो खर्च। जे आपण ज्या मॅट्सवर बसलो आता ते आपण नवीनच मॅट्स घेतले आहेत। ते पूर्ण स्पॉन्सरशिप आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी आपल्याला दिलेली आहे। मी सर्वांना भेटलो आणि बोललो की मॅच शासकीय आहेत, आम्हाला कुठेतरी फंड कमी पडत होते। एक सेकंद बोले माझ्या कोणीकडे तुम्हाला वर्गणी मिळेल, 1 मिनिटाचे मागे बघितलं नाही। नेहमी वेळोवेळी जेव्हा गेम असतात, ज्या स्पोर्ट्स कोणताही स्पोर्ट्स असतो, कराटे असेल, किक बॉक्स असेल, चित्रकला स्पर्धा असेल, बॉक्सिंग स्पर्धा असेल, कोणतेही गेम असतो, स्पोर्ट्समध्ये नेहमी आमच्या पाठीवर हात ठेवण्यात असे आमचे अध्यक्ष साहेब इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द मुलांना गाईडन्सवर मार्गदर्शन करावं। या चांगुकाना ठाकूर विद्यालय सिकेडी स्कूल या इथे हे जे अस्मिता किक बॉक्सिंग लीग मुलींचे किक बॉक्सिंगच्या स्पर्धा या इथे महाराष्ट्र स्तराच्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या प्रसंगी या इथे व्यासपीठावर असलेले मान्यवर किक बॉक्सिंगचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय शेलार साहेबांची ओळख आपल्याला योग्य ओळख आपल्याला भेटलेली की नाही याची मला माहिती नाही आहे, परंतु मला खरोखरच त्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण झालं की हा माणूस खरोखर एखाद्या बॉलिवूड मूवीमधला किक बॉक्सर वाटावा असा दिसतो। त्यांना विचारलं, त्यांनी आतापर्यंत इंटरनॅशनलला 5 मेडल हे भारतासाठी त्यांनी आणलेले आहेत। रशिया असेल किंवा आणखी इतर ठिकाणी असे जबरदस्त पर्सनॅलिटी भेटलेला असा आपला अध्यक्ष आज या इथे अस्मिता किक बॉक्सिंग लीगचं या इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। खरोखर सांगता या इथे सांगता सर्व वातावरण पाहिलं, खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला तर मला या इथे पूर्ण मला विश्वास आहे की इथं अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या इथे होणार आहेत। मुलींच्या स्पर्धा होणं आणि किक बॉक्सिंगमध्ये मुलींनी या इथे एक समजा रस घेणं, इंटरेस्ट घेणं खरोखर महत्त्वाचं आहे। हे त्यांच्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी आणि कॉन्फिडन्ससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। मला विश्वास आहे की या किक बॉक्सिंगच्यामुळं तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगला असा फरक होणार आहे आणि त्याबद्दल मी या इथे किक बॉक्सिंगच्या सर्व संघटनेचं मी अभिनंदन करतो। या इथं खरंतर चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धा होत आहेत। आज या इथे सर्व किक बॉक्सिंगचे सर्व या इथे आलेले सर्व रेफरीज आहेत, सर्व स्वयंसेवक या सर्वांचं सुद्धा या इथं मी चांगुकाना ठाकूर महाविद्यालय चांगुकाना ठाकूर विद्यालय सिकेडी स्कूलचा या इथे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून आपल्या सर्वांचं या इथे स्वागत करतो। पुढील काळामध्ये महिला किक बॉक्सिंगसाठी जे काही करता येणे शक्य असेल त्याच्यासाठी आम्ही पुढील काळामध्ये पुढाकार घेऊ। पनवेल महानगरपालिकेमध्ये हा खेळ महत्त्वाच्या स्थानी असेल याची आम्ही काळजी घेऊ, एवढंच इथे सांगतो आणि इथेच सांगतो। धन्यवाद। मी परेश सरांना सांगू इच्छितो की सर गेली महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आपलं
ऑफिशियल वर्क चालू आहे आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा नंबर वन पोझिशनला आहे आणि आज सर्वात जास्त जर भारतामध्ये सर्वात जास्त मुलं आणि मुली जर खेळत असतील तर महाराष्ट्रात खेळत आहे आणि आज मार्शल आर्टमध्ये नंबर 1 खेळ हा किक बॉक्सिंग आज संपूर्ण देशामध्ये नावाजलेला आहे. आणि आम्ही असे जे वेगवेगळे महिलांसाठी आज प्रोग्राम राबवतोय की महिलांना सेल्फ डिफेन्स स्वतःचं स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे याची आम्ही माहिती देतोय आणि किक बॉक्सिंग खेळाला अजून म्हणजे किक बॉक्सिंग खेळातून महिलांना कसं पुढे नेता येईल याच्यासाठी आम्ही काम आज करतोय. आमच्या खेळाला आज मिनिस्ट्री ऑफ अँड गव्हर्नमेंटची इंडियाची मान्यता सुद्धा आहे. तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये सुद्धा हा खेळ समाविष्ट केलेला आहे आणि लवकरच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार आहेत. तर त्या स्पर्धा आपल्याला सर्वांनी खेळायचं आहे आणि मला एक असं सांगायचं आहे की त्यामध्ये पनवेल शहर नक्कीच अव्वल असणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्त मुलं आणि मुली सहभागी घेतील.